हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेडिकल स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये टिपाली यामध्ये विचारला जाणारा ज्युव्हेनाईल डेलिक्वेन्सी बालगुन्हेगारी हे बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर बालगुन्हेगारीची व्याख्या. बालगुन्हेगारी म्हणजे कायद्याने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेखालील भारतात साधारणपणे 18 वर्षाखालील मुलांनी किंवा किशोरवयीन व्यक्तींनी केलेले असे कृत्य जे कायदेशीररित्या गुन्हा मानले जाते. तर सोप्या शब्दात, जेव्हा एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी समाजाचे कायदे मोडते तेव्हा त्या स्थितीला बालगुन्हेगारी किंवा किशोर अपराध असे म्हणतात. तर कायदेशीर फरक. प्रौढ व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला गुन्हेगार क्रिमिनल म्हणतात, तर अल्पवयीन व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला बालगुन्हेगार म्हटले जाते आणि त्याच्यासाठी वेगळी न्यायप्रणाली असते. तर बालगुन्हेगार म्हणजे कोण? जे 18 वर्षाच्या खालचे मुले आहेत किंवा मुली आहेत, ज्यांनी समज खून वगैरे केला असेल तर त्यांना बालगुन्हेगार म्हणता येते. पण 18 वर्षांच्या नंतर ज्यांना 18 वर्ष कंप्लीट असते त्यांना बालगुन्हेगार म्हणता येत नाही, तर त्यांना गुन्हेगार म्हणावं लागतं, क्रिमिनल. चला तर बालगुन्हेगारीची वैशिष्ट्ये बघूयात. एक वयोमर्यादा. गुन्हा घडला तेव्हा मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. देशानुसार यात फरक असू शकतो. समज भारतात वेगळे वय ठरवलेले असते, तर ऑस्ट्रेलियामध्ये वेगळे वय ठरवलेले असते. तर गुन्ह्याचे स्वरूप. चोरी, मारामारी, नशा करणे, शाळा बुडवणे किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे यात समाविष्ट असू शकतात. तर उद्देश. बालगुन्हेगारीचा अभ्यास करताना गुन्हेगाराला शिक्षा देण्यापेक्षा त्याच्या पुनर्वसनावर आणि सुधारणेवर भर दिला जातो. जर बालगुन्हेगाराने एखादा गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा देत नाहीत, त्याला सुधारण्यासाठी सुधारगृह वगैरे असतात त्यामध्ये टाकतात. बालगुन्हेगाराची कारणे. बालगुन्हेगारी हे एक गुंतागुंतीची सामाजिक आणि मानसिक समस्या आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जी खालील मुख्य गटामध्ये विभागली जातात. एक म्हणजे कौटुंबिक कारणे. तर विस्कळीत कुटुंबे, आई वडील विभक्त असणे किंवा सतत भांडण होणे. जर विभक्त कुटुंब असेल, समज फक्त आई वडील आणि मुले असतील, तर त्यांच्यावर आई वडील कामात असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तर मुले वाईट वळणाला लागायला लागतात, त्यांना सांगायला कोण नसतं. तर देखभालीचा अभाव. मुलांवर योग्य लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे. आई वडील कामात असल्यामुळे लक्ष देणे शक्य नसते, त्यामुळे सुद्धा गुन्हेगारी घडते. वाईट संगोपन. घरातच गुन्हेगारी वातावरण असणे किंवा मुलांवर अतिरेकी बंधने घालणे. गुन्हेगारी म्हणजे समज जर वडिलांना जर वाईट वळण असेल तर ते मुलांनाही लागण्याची शक्यता असते, किंवा मुले ज्यांचे मित्र वगैरे त्यांची जर संगत लागली वाईट मित्रांची, तर त्यामुळे पण गुन्हेगारी घडते. तर गरिबी. मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे चोरी किंवा इतर गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढते. गरिबीमुळे पैशासाठी वगैरे पण गुन्हेगारी घडू शकते. सामाजिक आणि आर्थिक कारणे. तर बेरोजगारी आणि गरिबी. आर्थिक असुरक्षितता हे गुन्हेगाराचे मोठे कारण आहे. जर बेरोजगार असेल आणि पैशाची गरज असेल तरी सुद्धा पैशासाठी लोक काहीही करायला मागे पुढे बघत नाही. झोपडपट्टी परिसर. जिथे राहण्याची स्थिती वाईट आहे
आणि सामाजिक नियंत्रणाचा अभाव आहे तिथे गुन्हेगारी वाढते. झोपडपट्टीमध्ये सहसा लोक लक्ष देत नाही, त्यांना ते शक्य होत नाही, कारण की आई वडील हे कामातच असतात. त्यामुळे मुलांवर वाईट संगतीचा परिणाम होतो. शिक्षणाचा अभाव किंवा शाळा सोडणे यामुळे मुलांना चुकीच्या मार्गाला जावे लागते. जर पैसेच नसतील तर त्यामुळे शिक्षणसुद्धा आई वडील त्यांना देऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते वाईट वळणाला लागतात. वाईट संगत, मित्रांच्या दबावामुळे, पीअर प्रेशर आणि वाईट संगतीमुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात. तिसरं कारण आहे तर वैयक्तिक आणि मानसिक कारणे. मानसिक समस्या, काही मुलांमध्ये वर्तणुकीचे विकार, कंडक्ट डिसऑर्डर्स किंवा ADHD सारख्या समस्या असू शकतात. भावनिक असुरक्षितता, प्रेम आणि सुरक्षिततेचा अभाव जाणवणे, आई वडिलांना वेळ नसेल किंवा आई वडील जर भेदभाव करत असतील तर मुलांना त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या मानसिक याच्यावर परिणाम होतो, त्यामुळे सुद्धा गुन्हेगारी घडून येते. तर मीडियाचा प्रभाव, TV, चित्रपट किंवा इंटरनेटवरील हिंसक सामग्रीचा अतिरेकी प्रभाव, चित्रपटात वगैरे बघून, TVवर बघून सुद्धा गुन्हेगारी वाढते. तर बघा, बालगुन्हेगारीचे परिणाम काय होतात मुलांवर बघूया. त्यांचे भविष्य खराब होते, शिक्षणात खंड पडतो, समाजात स्थान मिळवणे कठीण होते आणि प्रौढ झाल्यावरही गुन्हेगारात अडकण्याची शक्यता असते. असे मुलं ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे त्यांना समाज स्वीकारत नाही आणि त्यांचे भविष्यसुद्धा खराब होते. शिक्षणात गॅप पडतो, शिक्षणासाठी पण त्यांना ॲडमिशन भेटणे वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा येतो. तर कुटुंबाला मानसिक आणि सामाजिक तणावाला सामोरे जावे लागते. कुटुंबावर सुद्धा परिणाम होतो. समाजातील लोक जे आहेत त्यांना म्हणजे ताणे वगैरे मारतात आणि तर समाजावर काय परिणाम होतो, समाजात अशांतता, असुरक्षितता वाढते आणि विकासाच्या कामात अडथळे येतात. तर 5 नंबर आहे प्रतिबंध आणि व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका. GNM विद्यार्थ्यांनी म्हणून सामुदायिक आरोग्यामध्ये कम्युनिटी हेल्थ परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तर ओळख आणि संदर्भ, समुदायामध्ये किंवा आरोग्य केंद्र अशा धोकादायक परिस्थितीत असलेल्या मुलांची लवकर ओळख पटवणे, त्यांना योग्य समुपदेश किंवा सामाजिक कार्यकर्त्याकडे पाठवणे. समुपदेशन आणि मार्गदर्शन, मुलांना आणि त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करणे, मानसिक आधाराची गरज असल्यास समुपदेशन करणे. तर एक नर्स म्हणून आपलं हे सुद्धा काम आहे की आपल्या समाजात जे वाईट काही गोष्टी घडत असतील तर त्यांना आपण जाऊन व्यवस्थित सांगणे, काउन्सिल करणे हे सुद्धा आपलं कार्य आहे. समाजात शांतता राखणे. आरोग्य शिक्षण, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि व्यसनहीनतेचे दुष्परिणाम याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे. पालकांना मुलांच्या संगोपनाबद्दल माहिती देणे. पालकांना सुद्धा सांगणे गरजेचे आहे की आपल्या मुलांकडे जरा व्यवस्थित लक्ष देणे गरजेचं आहे. कोणाकोणाला शक्य होत नाही कामामुळे, पण मुलांकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं असतं. संसाधनाचा वापर, सरकारी योजना, सुधारगृहे आणि स्वयंसेवी संस्थांबद्दल माहिती देऊन गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे. तर बालगुन्हेगारी ही केवळ कायद्याची समस्या नसून एक गंभीर सामाजिक आणि आरोग्य समस्या आहे, जिच्यावर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. तर जे गुन्हा वगैरे करतात मुले 18 वर्षाच्या खालची बालगुन्हेगार, त्यांना सुधारगृहे याच्यामध्ये सुधारगृहे असतात, याबद्दल पालकांना जागरूक करणे, त्यांना समजून सांगणे की तिथे गेल्यानंतर ते वळण व्यवस्थित लागू शकतं त्यांना.
ठीक आहे, तर आपला प्रश्न इथं संपला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.